राज्यात मुख्यमंत्री बदल ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. फक्त ते कधी होणार आणि कोण होणार हे निश्चित नाही. मात्र मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत शिवसेनेचे एकनाथ शिंदे, भाजपचे केंद्रीय महासचिव विनोद तावडे यांचं नाव आघाडीवर आहे. पण आता या यादीत एका महत्त्वाच्या नावाचा उल्लेख होतोय. ते नाव म्हणजे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे. विशेष म्हणजे बावनकुळे यांच्या नावाची शिफारस खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच करतायत असा दावा देखील करण्यात आलाय. देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात निर्मला सीतारामन यांचं अर्थ खातं दिलं जाण्याची शक्यता आहे. बावनकुळे खरंच मुख्यमंत्री होतील का? का सुरू आहे त्यांच्या नावाची चर्चा? हेच आपण या व्हिडिओत समजून घेऊ. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. केंद्रात आणि राज्याच्या सत्तेत आगामी 15 ते 20 दिवसात मोठे फेरबदल घडणार आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात अनेक मोठ्या मंत्र्यांची पदं काढून घेतली जात आहेत. त्यात प्रामुख्याने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, दळणवळण मंत्री नितीन गडकरी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह इतरही काही नावं आहेत. पैकी राजनाथ सिंह यांना पुढच्या वर्षी होऊ घातलेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उतरवलं जाऊ शकतं, तर त्यांचे आमदार पुत्र पंकज सिंह यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं. आणि दुसरे पुत्र नीरज सिंह, जे सध्या उत्तर प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष आहेत, त्यांना पंकज सिंह यांच्या जागी आमदार केलं जाऊ शकतं. आता केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आणि महाराष्ट्राचं राजकारण यांचा जवळून संबंध येतोय. महाराष्ट्रातून शरद पवारांचा पक्ष भाजपसोबत जाण्यास तयार झालाय. तथापि रोहित पवार यांचा भाजपसोबत जाण्यास विरोध आहे. जयंत पाटील हे देखील भाजपसोबत जाण्यास इच्छुक नव्हते. मात्र अलीकडेच विनोद तावडे यांच्या भेटीत त्यांचं मतपरिवर्तन झाल्याचं सांगितलं जात आहे. तर रोहित पवार यांनी कर्जमाफी प्रश्नावरून पंढरपूर येथे आंदोलन केलं होतं. त्यांनी या आंदोलनात ज्या मागण्या केल्या होत्या त्या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केल्यात. विधानसभेच्या अधिवेशनात त्यांनी तशी घोषणा देखील केली आहे. मुख्यमंत्र्यांनी आपली मागणी मान्य केल्यानंतर रोहित पवार यांनी सोशल मीडियावर त्यासंबंधी पोस्ट देखील केली आहे. रोहित पवार यांनीच नाही तर खासदार सुप्रिया सुळे, खासदार शरद पवार यांनी देखील मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयाचं स्वागत केलंय. त्यामुळे पवार कुटुंब आणि भाजपमध्ये नेमकं काय सुरू आहे याचा अंदाज लावता येतोय. आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार यावर शिवसेना उबाटा गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज महत्त्वाची माहिती दिली. ते म्हणाले, तुम्हाला वाटत असेल मी आणखी कोणाचं नाव घेईन, तर मला जे चित्र दिसतंय त्यानुसार विदर्भातले चंद्रशेखर बावनकुळे हे फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी योग्य नेते मला दिसतात. सर्वांशी योग्य संवाद ठेवणारे, सांभाळून घेणारे असे बावनकुळे आहेत. एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत, अजिबात नाही, असं राऊत यांनी स्पष्टपणे म्हटलंय. गिरीश महाजन यांचा रेकॉर्ड अत्यंत खराब आहे. त्यामुळे जर फडणवीस केंद्रात गेले तर 100% बावनकुळे यांचा विचार आणि शिफारस स्वतः देवेंद्र फडणवीसच करतील, हे माझं आकलन आहे, असं राऊत यांनी सांगितलंय. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी येणाऱ्या योग्य व्यक्तीला नेहमीच शुभेच्छा दिल्या पाहिजेत, जो राज्याचं हित पाहिल, जो राज्य योग्य पद्धतीने पुढे नेईल आणि जो राज्याचा स्वाभिमान टिकवेल अशी कोणीही व्यक्ती असेल तर त्याला शुभेच्छा देणं हे आमचं कर्तव्य आहे, असं राऊत म्हणालेत. मी तुम्हाला माझा अंदाज आणि माझं आकलन सांगितलं. त्यांच्या पक्षातले निर्णय घेणारे आम्ही नाहीयेत, पण असं घडू शकेल किंवा असं घडण्याची शक्यता आहे, असं राऊत यांनी छाती ठोकून सांगितलंय. आता संजय राऊत म्हणतात तसं खरंच होऊ शकतं का? तर त्याचं उत्तर आहे होय. कारण देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर भाजपमध्ये दुसऱ्या क्रमांकावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं नाव आहे. बावनकुळे हे नागपूरच्या कामठी मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. 2004 साली ते पहिल्यांदा आमदार झाले. नंतर 2009-2014 मध्येही ते निवडून आले. फडणवीस जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा फडणवीसांनी त्यांना राज्याचं ऊर्जा मंत्री केलं होतं. मात्र 2019 मध्ये बावनकुळे यांचा पराभव झाला. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना भाजपचं प्रदेशाध्यक्ष केलं. त्यानंतर 2024 साली ते पुन्हा एकदा निवडून आले. यावेळी त्यांना थेट महसूल मंत्री करण्यात आले. यावरून फडणवीस आणि बावनकुळे यांच्यातील राजकीय संबंध किती चांगले आहेत हे दिसून येतं. बावनकुळे हे नागपूरचे पालकमंत्री म्हणून देखील काम पाहतात. म्हणजेच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माघारी संपूर्ण नागपूर आणि एकूणच विदर्भाची जबाबदारी बावनकुळे यांच्यावर टाकण्यात आलेली आहे. बावनकुळे आणि फडणवीस जेव्हा सार्वजनिक व्यासपीठावर एकत्र येतात तेव्हा फडणवीस यांची तारीफ करण्यात बावनकुळे कुठलीच कसर सोडत नाहीत. त्यामुळे खासदार संजय राऊत जे म्हणतात त्यात राजकीय जाणकारांना तथ्य वाटतंय. याच आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. या भेटीत महाराष्ट्रातील संभाव्य राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. फडणवीसांना राज्याच्या सत्तेत शरद पवारांचा पक्ष नकोय, तर शरद पवारांना राज्याच्या सत्तेत देवेंद्र फडणवीस नको आहेत. अमित शहा यांना या दोघांमध्ये समन्वय ठेवून मार्ग काढायचा आहे. त्यासाठी देवेंद्र फडणवीसांना केंद्रात घेत त्यांच्याकडे महत्त्वाचं अर्थ खातं किंवा दळणवळण खातं सोपवण्याचा विचार शहा यांचा आहे. यातून दोन गोष्टी अमित शहा साध्य करू पाहत आहेत.
एक म्हणजे आपल्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असलेले एक एक गतिरोधक बाजूला करून त्यांना आपल्याच छत्रछायेखाली आणणं, आणि दुसरं म्हणजे पंतप्रधान पदावर आपली दावेदारी अतिशय मजबूत करणं. शहांसमोर सध्या राजनाथ सिंह, नितीन गडकरी ही सिनियर मंडळी आहेत. त्यापैकी राजनाथ सिंहांना राष्ट्रपती पदावर बसवून त्यांच्या दोन्ही मुलांचं राजकारण सेट करणं, तर नितीन गडकरी यांची जागा देवेंद्र फडणवीस यांना घ्यायला लावून गडकरींना राजकारणातून बाजूला केलं जाऊ शकतं. तर RSSचा पाठिंबा असलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना UPत 6 ते 7 महिन्यावर होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत लोकशाही मार्गाने बाजूला करणं याचा प्लॅन तयार असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे UPमध्ये सातत्याने अनेक दुर्घटना घडतात. त्या सगळ्याचं खापर योगींवर फोडण्यात येते, पण तरीही त्यांची बुलडोझरवाली प्रतिमा या सगळ्यावर भारी पडताना दिसतेय. त्यामुळे येत्या काळात काय काय खेळ होतात, महाराष्ट्राला खरंच चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारखा मुख्यमंत्री मिळतो का, की विनोद तावडे या शर्यतीत बाजी मारतात, हे पाहावं लागेल. यापूर्वी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं देखील नाव घेतलं जायचं, पण जैन मंदिराच्या जमीन प्रकरणात मोहोळ यांचं नाव आलं तेव्हापासून मोहोळ एकदम साईडलाईन झालेले आहेत. बाकी तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कार्यारंभावर नवे असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कार्यारंभ डिजिटल या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. धन्यवाद.